हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष। आज नाशिक आणि कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा, तर संध्याकाळी घाटकोपरमध्ये भव्य रोड शोचं आयोजन। महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलं। मोदींच्या महाराष्ट्रातील सभा आणि मुंबईतील रोड शो वरून उद्धव ठाकरेंची टीका। ठाकरे गटाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतावर गुजराण। सभांमध्येही मुस्लिम नारे। ठाकरेंकडून वोट जिहाद करण्याचंही व्हिडिओद्वारे आवाहन। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। महाराष्ट्रात मोदींचा दौरा जिथे झाला तिथे भाजपचा पराभव निश्चित। पहिल्या 4 टप्प्यांमधील 90% जागा महाविकास आघाडी जिंकणार, राऊतांचा दावा। नाशिकमध्ये आज प्रचार सभांचा धडाका। पंतप्रधान मोदींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचीही सभा होणार। ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही होता, पण शिंदेंनी आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं सांगितलं। एका मुलाखतीत फडणवीसांची माहिती। अजित पवार आमच्यासोबत आल्यावर सुरुवातीला आमचा मतदार नाराज होता, पण अजितदादांच्या वर्तनामुळे मतदारांचं मन बदललं, फडणवीसांचं वक्तव्य। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानं नवाबाद। मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरेटोपाची शान का घालवताय? मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आणखी एक थरारक व्हिडिओ समोर। कार ट्रकचा चुराडा होतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। पूर्व द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या गाडीतून व्हिडिओ रेकॉर्ड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांच्या 7 पथकांकडून शोध सुरू। भावेश भिंडे होर्डिंगवर जाहिरात असलेल्या इगो मीडिया कंपनीचा संचालक। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला 48 तास उलटले, अजूनही काही जण अडकल्याची भीती। बचाव कार्य सुरूच, मृतांचा आकडा 14 वर। मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवावे। महापालिकेचे रेल्वे प्राधिकरणाला आदेश। 179 होर्डिंग पैकी 99 होर्डिंग धोकादायक असल्याचं निष्पन्न। नांदेड, लातूर, इंदापूर, यवतमाळ, वाशिम, सोलापूरला अवकाळी पावसानं झोडपलं। धान पिकाला धोका, भाजीपाला पिकांचं नुकसान। तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। महाराष्ट्रात यंदा 10 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज। विदर्भात ढगाळ हवामानामुळे पुढील 48 तास तापमान कमी राहणार। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांची TV9 मराठीला माहिती। नाशिक, गोंदियासह लातूरमध्ये पाणी टंचाईचं भीषण सावट। लातूरमधील 19 तलावं कोरडे ठाक। नाशकात 1139 गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर गोंदियातील प्रमुख धरणांमध्ये 19%च पाणी साठा शिल्लक। कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या स्थापन। नरिमन पॉइंट पासून वरळी वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत होणार। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नारायण गावात छापेमारी। शहरातील एक इमारत महादेव ॲपसाठी वापरत असल्याची माहिती। 70 ते 80 जण ताब्यात। आचारसंहितेमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीमधील नियुक्त्यांना अखेर मान्यता। राज्यात 4000वर पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू। मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीला निवडणूक आयोगाची परवानगी। राज्यातील शाळांमध्ये 5 लाख बोगस विद्यार्थी। आधार नसताना वाढीव पट दाखवला। खासगी संस्था चालकांकडून कोट्यवधींची लूट। राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट कोसळली। 14 ते 15 जण अडकल्याची भीती। 3 जणांना बाहेर काढण्यात यश। बचाव कार्य सुरू। इस्रायलच्या हल्ल्यात माजी भारतीय कर्नल वैभव काळे शहीद। वाहनावर मिसाईल आदळल्यानं दुर्दैवी मृत्यू। 3 आठवड्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा विभागात रुजू झाले होते। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।